घाटकोपरमध्ये भटवाडी कातोडी पाडा इथं दरड कोसळल्याची माहिती समोर येते आणि या दरड जी कोसळली आहे तिथे जीवितहानी कोणतीही झाली नाही, मात्र घरांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। ही दृश्य आपण पाहतोय, घाटकोपरमधली दरड कोसळली त्यामुळे घरांचं मोठं नुकसान झालंय। 2 ते 3 दिवस सततचा पाऊस पडतोय आणि त्यामुळे पाणी तर एकीकडे साचतंय, मात्र दरड ही जी कोसळलेली आहे घरांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। घटना जी घडली आहे त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, घरांचं मोठं नुकसान झालंय। आणि अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, कशा प्रकारे ही दरड कोसळली आहे, परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे का, घरांचं किती नुकसान झालंय? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतो। यामुळे अनेक सखल भागात देखील पाणी साचलेलं आहे आणि जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने मुंबईत काही डोंगराळ भाग आहे आणि त्या ठिकाणी पावसाळ्याच्या दरम्यान दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात। मात्र यंदा जर आपण पाहिलं तर ही पहिलीच घटना जी आहे ती घाटकोपरच्या कातोडी पाडा या परिसरात घडलेली आहे आणि या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे काही घरांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। काही घरं जी होती त्यावर ही दरड जी आहे ती कोसळली। सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी किंवा जीवितहानी जी आहे ती झालेली नाहीये। मात्र घाटकोपर इथे हा डोंगराळ भाग आहे आणि या टेकड्या असून या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर बरीच घरं जी आहेत ती या परिसरामध्ये आहेत, रहिवासी राहत असतात। आपण जर पाहिलं तर याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घाटकोपर आणि इतर परिसरात या डोंगराळ भागात परिस्थितीचा आढावा जो आहे पूर्व मान्सूनचा तो देखील घेतलेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाला देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या आणि त्यानुसार पालिका असेल किंवा प्रशासन असेल यांनी तशी उपाययोजना देखील केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र काही भाग असे आहेत ज्या ठिकाणी रहिवासी पट्टा आहे आणि त्यावर जे आहे ते अशा प्रकारची दरड जी आहे ती पावसाळ्याच्या दरम्यान कोसळताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर आता घाटकोपरच्या या भटवाडी कातोडी पाडा जो आहे या ठिकाणी ही दरड जी आहे ती कोसळली। यामध्ये प्रचंड जे आहे ते घराचं नुकसान झालेलं आहे, कारण की मुंबईमध्ये प्रचंड पाऊस जो आहे तो सध्या कोसळताना पाहायला मिळतो आणि आणखी जे आहे तो अलर्ट सुद्धा हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुसळधार पाऊस बरसतच राहणार आहे। यासाठी पालिका प्रशासन असेल, मुख्यमंत्र्यांचा कक्ष असेल यांच्याकडून जर आपण पाहिलं तर सतर्कतेचा इशारा दिला आणि काळजी करण्याचं आव्हान जे आहे ते देखील करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। धनंजय, बरोबर आहे, पण आपण जर पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जेव्हा या जागेची येऊन पाहणी केली तेव्हा कोणती खबरदारी घेण्यात नव्हती आली का? आणि जे घरांचं आता नुकसान झालंय दरड कोसळल्यामुळे त्याचे आता पंचनामे कधीपर्यंत करणार आहे, काही माहिती मिळतेय का? सध्या किती नुकसान झालंय, काय झालंय या सगळ्या संदर्भात श्रद्धा माहिती जी आहे ती स्थानिक पोलीस प्रशासन, पालिका अधिकाऱ्यांकडून घेतली जाते। महत्वाचं म्हणजे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते की अशा ठिकाणी ज्या ठिकाणी दरड कोसळतात त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांचं काही काळापुरतं जे आहे ते पुनर्वसन केलं पाहिजे, अशा सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या असतात। मात्र काही कारणास्तव रहिवाशांच्या मागणीनुसार किंवा इतर गोष्टींच्या अडचणी पाहता काही ठिकाणचं पुनर्वसन होत नाही। बरोबर धनंजय, त्यामुळे दृश्य तर आपण पाहतोय, घरांचं मोठं नुकसान झालंय। ताजी माहिती घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।